नमस्कार. श्री राधे ॲस्ट्रो ज्योतिष चॅनलच्या तर्फे तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे गुरुपुष्य नक्षत्र. गुरुपुष्य नक्षत्र इतके पवित्र, इतकं पावन, इतकं अतिशुभ का म्हटले जातं? हो. आणि गुरुपुष्य अमृतला आपण जे सोनं खरेदी करतो किंवा प्रॉपर्टी खरेदी करतो ते का करतो? तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अति आवडला तर मित्रांना शेअर करा, त्यांचाही फायदा होईल. तर चला आता सुरू करू गुरुपुष्य अमृत योग. गुरुपुष्य नक्षत्र योग. पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र म्हणजे फुल, फुलाप्रमाणे अत्यंत सुंदर. पुष्य म्हणजे पोषण करणे. पुष्य म्हणजे पोषण करणे, पालन करता. मग पालन करता कोण आहे? या ब्रह्मांडाचा पालन करता भगवान विष्णू आहे. पुष्य म्हणजे पोषण करता म्हणजे भगवान विष्णू. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे. आणि शनी कोण आहे? शनी हा न्यायप्रिय आहे, कर्मप्रधान आहे, भाग्यविधाता आहे. मैनामध्ये एक चौपाई आहे, कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करहे तो तस फल चाखा. म्हणजे कर्मप्रधान शनी महाराजांना का म्हणतं की न्यायप्रिय असल्यामुळे कोणी पण, कितीही जवळचा व्यक्ती असो, जो न्यायप्रिय देवता असतो ना, तो स्वतःचा पुत्र जरी असेल तर न्यायाच्या याच्यामध्ये तो जो अपराधी असेल तर त्याला त्याचप्रमाणे शिक्षा केली जाते. असा म्हणजे तो ईश्वरासारखा आहे. कर्मप्रधान म्हणजे विश्वकरी राखा म्हणजे भगवान विष्णू, न्यायदेवता, भाग्यविधाता. म्हणून शनीला भाग्यविधाता म्हणतात, म्हणून शनीला म्हणतो. आणि शनी हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे, म्हणून तो एका पायाने लंगडा आहे आणि देव पण एका पायाने लंगडा आहे. तो पण सावळा काळा आहे आणि शनी सुद्धा काळा सावळा आहे. म्हणून भगवान विष्णूचे हे तत्व शनीला हुबेहूब मॅच होता. म्हणून शनी हा भगवान विष्णूचं स्वरूप आहे. आता या शनीच्या नक्षत्रामध्ये गुरुपुष्य नक्षत्र जे असतं, पुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र असतं. याचा अधिपत्य शनी देवता आहे. तर भगवान विष्णूला प्रिय लक्ष्मी आहे, माता लक्ष्मी. माता लक्ष्मी, महालक्ष्मी ही भगवान विष्णूची अर्धांगिनी आहे. आणि महालक्ष्मी ही अत्यंत चंचला आहे, अति अस्थिर आहे. तिचं एक नाव चंचला आहे, म्हणजे जी कुठल्याही क्षणाला स्थिर राहत नाही. म्हणून पैसा असा येतो आणि असा जातो. त्याला कारणच ते खूप अस्थिर आहे. किती पैसा कमवा, पटकन लगेच तो संपून जातो. म्हणून तिला अस्थिर चंचला म्हटले जाते. आणि गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी जे समुद्र मंथन झालं, देवता आणि राक्षसांनी जे समुद्रामध्ये समुद्र मंथन केलं होतं, हे 14 रत्न मिळवण्यासाठी, त्यावेळेस महालक्ष्मीचा जन्म, प्रागट्य हे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी प्रागट्य झालं. आणि ही महालक्ष्मी ही भगवान विष्णूची पुष्य नक्षत्राच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी ही भगवान विष्णूची अर्धांगिनी स्वामिनी झाली. म्हणून ती कायम स्थिर आहे. ती भगवान विष्णू पासून कधीही विमुख होऊ नाही शकत. इतकी अस्थिर, इतकी चंचला असून सुद्धा ती गुरुपुष्य नक्षत्रामुळे ती अत्यंत स्थिर झाली. कारण शनी अत्यंत स्थिर देवता आहे, शांत देवता आहे, न्यायप्रिय आहे. म्हणून ती लक्ष्मी भगवान विष्णूची अर्धांगिनी झाली. देवगुरु बृहस्पती
महर्षी अंगिरा ऋषींचा पुत्र देव बृहस्पती म्हणजे गुरुदेव, जे देवांचे देव गुरु आहे ते, आपण त्याला गुरुग्रह म्हणतो. तर गुरु ह्या ग्रहाचा किंवा गुरु हे देवतेचा, देवगुरु बृहस्पतीचा प्रागट्य किंवा जन्म हे सुद्धा पुष्य नक्षत्राच्या दिवशी झालं. आणि त्या दिवशी सुद्धा गुरु पुष्य नक्षत्र होते. आणि बृहस्पती, देवगुरु बृहस्पती हे भगवान विष्णूचं स्वरूप आहे. हा संयोग, हे महापर्व, या योगाला इतके महत्व आहे. म्हणून तुम्ही ह्या नक्षत्राच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग म्हणतात त्याला. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी संपत्ती, प्रॉपर्टी ह्या खरेदी केला किंवा त्या दिवशी तुम्ही घरात आणल्या तर हे स्थिर राहतं. म्हणजे अतिचंचल वस्तू सुद्धा त्या दिवशी स्थिर राहते आणि कायमस्वरूपी ही तुमच्याकडे टिकून राहते. गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण प्रॉपर्टी, सोनं हे खरेदी करतो. व्हिडिओ जर आवडला ना तर आपल्या मित्रांना पण पाठवा, त्यांना बी समजू द्या. धन्यवाद.